पुढच्या बातम्यांकडे बातमी आहे जालन्यातून। मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे। जरांगेंना तपासण्यासाठी डॉक्टरांचं पथकही दाखल झालं, मात्र उपचार घेण्यास जरांगेंनी नकार दिलेला आहे। जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 8वा दिवस आहे। जरांगेंची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांचं पथक दाखल झालं, मात्र जरांगे यांनी तपासणी करून घेण्यास नकार दिलेला आहे। त्यांच्या उपोषणाचा आजचा 8वा दिवस आहे। त्यांची प्रकृती खालावलेली आहे। 2 वेळा डॉक्टरांचं पथक जरांगेंच्या तपासणीसाठी आलं, मात्र दोन्ही वेळा जरांगे यांनी तपासणीसाठी नकार दिला। जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी जयेश भुसारे यांनीही जरांगेंना तपासणी करण्यासाठी आग्रह केला, मात्र जरांगेंनी त्यांची विनंती धुडकावली। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळंके यांच्याकडून। लक्ष्मण, जरांगे यांची कालही तब्येत खालावली होती, आज तर 8वा दिवस आहे आणि 8व्या दिवशी देखील तब्येत खालावली आहे। उपचाराला ते नकार देत आहेत, काय नेमकं घडतंय जालन्यामध्ये? हेमाली, आपण बघू शकतो की काल रात्री डॉक्टरांनी ज्यावेळेस मनोज जरांगे पाटलांची तब्येत ज्यावेळेस खराब झाली होती, त्यावेळेस डॉक्टरांनी त्यांच्या शरीरातलं पाणी कमी झाल्याचं वर्तवलं होतं आणि त्यांना उपचार घेण्यास विनंती केली होती। मात्र रात्री सुद्धा जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिला होता। मात्र आज आपण बघू शकतो की जरांगे पाटील यांची तब्येत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खालावलेली आहे। त्यामुळे संपूर्ण जे या गावातील गावकरी आहे यांच्या चिंतेत सुद्धा भर पडलेली आहे। त्यातच डॉक्टरांच्या दोन्ही पथकांना या ठिकाणी आपण बघू शकतो की मनोज जरांगे पाटील यांची या ठिकाणी तपासणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र जरांगे पाटलांनी त्यांना नकार दिलेला आहे। त्यातच आपण बघू शकतो की महाराष्ट्रभरातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा महिला आंदोलक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी मराठा आंदोलक सुद्धा दाखल झालेले आहेत। जवळपास 2 तासापासून या ठिकाणी जरांगे पाटलांना या ठिकाणी घोषणाबाजी करत ते पाणी घेण्याचा आणि उपचार घेण्याचा विनंती करतायत, मात्र जरांगे पाटील यांच्याकडून वारंवार नकार या ठिकाणी दिले जात आहेत। जरांगे पाटील यांची तब्येत खराब होताच या ठिकाणी आपण बघू शकतो की नारायणगडाचे शिवाजी महाराज जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहे। त्यांनी सुद्धा या ठिकाणी जरांगे पाटील यांना उपचार घेण्यास विनंती केलेली आहे, मात्र जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर अद्यापही ठाम आहे। आपण बघू शकतो की आता उपोषणाचा 8वा दिवस असल्यामुळे जरांगे पाटील यांची तब्येत आता खालावत चाललेली आहे। त्यामुळे आता प्रशासन काय निर्णय घेतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे। हेमाली, धन्यवाद लक्ष्मण, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।